तर मेश हे प्रत्येक हर्नियामध्ये कंपल्सरी लागतोच का? ॲज पर द करंट गाईडलाईन्स प्रत्येक हर्नियाच्या रिपेअरमध्ये मेश वापरावी असा नियम आहे आणि आपणही तो प्रेफर करतो. एक्सेप्शनल सिनारिओजमध्ये जिथे पेशंटला भीती आहे किंवा पेशंटला मेशबद्दल फोबिया आहे, अशा पेशंट्समध्ये आता नवीन प्रकारच्या मेशेस आलेल्या आहेत ज्याला आपण ॲब्झॉर्बेबल मेशेस म्हणतो. ह्या वापरण्याचाही आपण पेशंटशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतो. फक्त त्या मेशेस नवीन आलेले असल्यामुळे प्रचंड महाग आहेत, त्यामुळे त्या रन ऑफ द मिल वापराव्यात याच्याबद्दल अजून सहमती नाही. आणि असेही काही हर्नियाचे छोटे छोटे पर्याय आहेत. अगदीच मेश वापरण्याला आपल्याला पर्याय नसेल तर तिथे आपण टाक्याचं ऑपरेशन करून टाक्याने ती हर्नियाची जागा बंद करून अशी आशा करू शकतो की पुन्हा हर्निया उद्भवणार नाही. नेमकं मेश जर का आता हर्नियामध्ये वापरलं तर नेमकं मेश काय काम करतो? कारण हा तर एक फॉरेन मटेरियल असतो. माझ्या बॉडीमध्ये एक फॉरेन मटेरियल ठेवणं म्हणजे मला कधीही रिस्कीच वाटतो. आणि बरेच लोक असं सांगतात की इन्फेक्शनचा एक रिस्क असतो म्हणतो. तर नेमकं हे मेश तुम्ही इतकं स्ट्रॉंगली सांगताय तर काय काम करतं जेणे म्हणून मेश वापरणं कंपल्शन असतो? सो कसं आहे माहिती का, कुठलंही ऑपरेशन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शनची रिस्क, रक्तस्रावाची रिस्क किंवा कॉम्प्लिकेशनची रिस्क ही असतेच. ओके. पण ॲज अ डॉक्टर, ॲज अ सर्जन आपण प्रत्येक वेळेला कायम ह्या बाबतीत फार काळजी घेत असतो की आपल्या पेशंटना इन्फेक्शन होऊ नये, कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत. तसंच मेश वापरताना या सर्व प्रकारच्या स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आपण फॉलो करत असतो. मेश हा बेसिकली ज्या भागात कमकुवतपणा आहे तिथे टाके घेऊन बंद केल्यानंतर ॲडिशनल स्ट्रेंथ उपयोग देण्यासाठी उपयोगी येते. मेश ह्या शब्द जर आपण बघितलं तर जाळी, जाळी असल्यामुळे त्या जाळीमध्ये आपल्या टिश्यूची इनग्रोथ होऊ शकते आणि आपली टिश्यूची वाढ त्या जाळीमध्ये झाली की ती जाळी पुन्हा आपल्या त्या कमकुवत भागाला चांगली इंटिग्रेट होऊन जाते. म्हणजे असे बरेच पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये आम्हाला हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा पोटात जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी ऑपरेशन करायला लागतं. तेव्हा आम्ही जेव्हा पोटाच्या आतून पूर्वीचं हर्नियाची ठिकाण बघितलं तर तिथे जाळी आहे का नाही प्रश्न पडावा इतकं छान ते आपल्या शरीरामध्ये इंटिग्रेट झालेलं असतं. ती फॉरेन बॉडी जरी असली तरी ती इनर्ट आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या डॉक्टरशी सांगोपांग चर्चा करून आपण तो निर्णय घेतलेला कधीही चांगला असतो. मी हे पूर्णपणे मान्य करतो की एक्सेप्शनल सिच्युएशन्समध्ये जाळीमुळे ही चॅलेंजेस येऊ शकतात, पण ही रिस्क आपण रस्त्यावरून जाताना होणाऱ्या अपघाता इतकीच स्मॉल असते. रस्त्यावरून जाताना अपघात होणार म्हणून आपण रस्त्यावरून जाण्याचं जसं थांबत नाही, तसंच हर्नियाच्या उपचारामध्ये स्टँडर्ड जर जाळीचा वापर करणं असेल तर तो केला गेला पाहिजे. आणि ह्या ज्या रिस्क आहेत त्या समजून उमजून त्या होऊ नयेत म्हणून असणाऱ्या आवश्यक प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजेत. ओके सर, बरेच पेशंट येतात, मेश सांगितलं, त्यांना सांगितलं हर्निया आहे, तुम्हाला सर्जरी करा, रोबोटिक करू, हे सगळं सांगितल्यानंतर पेशंटच्या मनामध्ये दुसरं येतो, मला एकदम भारीची मेश वापरलीच गेली पाहिजे आणि सगळ्यात कॉस्टली वापरली गेली पाहिजे म्हणजे ती सगळ्यात स्टँडर्ड आहे. असं काय असतो का? भारीची मेश, इम्पोर्टेड मेश म्हणजे चांगली आणि साधी मेश म्हणजे चांगली नाही, असं काय असतो का? मला असं वाटत नाही की इम्पोर्टेड म्हणजे चांगलं. काही स्टँडर्ड कंपन्या आहेत हे प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या आणि त्या स्टँडर्ड कंपन्यांच्या गोष्टी जर आपण वापरत असू तर ते डेफिनेटली आपल्या पेशंटसाठी चांगलंच असेल. शेवटी भारीतली म्हणजे काय सोन्याची आणि चांदीची तर आपण मेश वापरत नाही. काही स्टँडर्ड मटेरियल्स आहेत जे इनर्ट असतात, ज्याला आपली बॉडी रिॲक्ट करत नाही, त्या मटेरियल्स पासून ही मेश बनवली जाते आणि ती आपल्या पोटामध्ये वापरली जाते. हा, आता फॉर एक्झाम्पल हर्नियामध्ये बऱ्याचदा आपण 3D मेश वापरतो. ह्या मेशेसना आपल्या जांघेचा आकार दिलेला असल्यामुळे त्या कम्फर्टेबली त्या ठिकाणी बसू शकतात आणि त्या कम्फर्टेबली तिथे बसल्यामुळे मेश रिलेटेड जो डिस्कम्फर्ट असू शकतो तो थोडा रिलेटिव्हली कमी होतो असं ऑब्झर्वेशन आहे. पण ओव्हरऑल आजकाल कुठलीही गोष्ट जर वैद्यक क्षेत्रात वापरायची असेल तर त्याची योग्य प्रकारे तपासणी, अप्रुव्हल्स, सर्टिफिकेशन्स हे झालेलं असतं. त्यामुळे समजून उमजून चांगल्या गोष्टी वापरणं हे माझ्या ते स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिस आहे. रॅदर दॅन इम्पोर्टेड, भारीची आणि कॉस्टली म्हणण्यापेक्षा माझ्या सर्जरीला सुटेबल कोणती आहे आणि सर्जन जो कोणी आता सर्जरी करायला एकदा भरोसा ठेवलेला आहे तर सर्जनला आपण एक फ्रीडम द्यायला पाहिजे, जी इथं योग्य मेश असेल ती वापरा म्हणून म्हणायला हरकत नाही. करेक्ट.